राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. पुरावा पाहिजे. पुरावा म्हणजे आता 4थी ते 5वी पिढी आमचा पंजा म्हणा, आजा म्हणा, वडील म्हणा सतत असं कोकणात असे जिथं आपल्याला भेटते वास्तव पातळी पोट भरते तिथं वस्तू पटकन करत जातो. आता तुमच्यासारखे लोक काय म्हणतात, तुम्ही असे किती दिवस फिरता? असं फिरणं बंद करा. त्या ठिकाणी गाव असतं वास्तविक पातळी करा. मग तिथं तुमची मुलं बाळा शिक्षणात टाका. म्हणजे ज्यावेळी आमची मुलं वगैरे जन्मतात म्हणजे आमची पंचमाला अजून तिकडं कारण अशा बाळा व्हायचं त्यावेळी लोकांचं कसं सरकार लोकांना जावं त्यावेळी सुविधा नव्हती. सुई नसायचं आमच्या तर सुई नसलेली. ते बाळपण झालं तिसऱ्या दिवशी टोपलं घ्यायचं सुटायचं गावात. तिसऱ्या दिवशी ज्यावेळी बाळपण झाल्यानंतर तिसरा दिवस असतो, चौथ्या दिवशी टोपलं घेऊन गावात, कारण त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. पण लोक शासन काय म्हणतात 50 वर्षाचा पुरावा द्या. कारण का आमच्या समाजातला कुठलाही माणूस शिकलेलाच नाही तर पुरावा कुठून द्यावा? जी लोक शिकलेली असते ती परंपरा. आता समजा तुमचं वडील तुमच्या वडिलाचे वडील त्यांचं प्रथा कसं आहे, शिक्षण चालत आहे. आता आमचं पंच जर नाही शिकलं तर आजोबा नाही शिकणार, आजोबा नाही शिकलं तर वडील पण नाही. मग वडिलांना तुमच्यासारखे लोक काय म्हणले, बाबा असं तुम्ही फिरणार किती दिवस की तुम्ही कुठं तरी मुलांना शाळेत टाका, कुठं नोंद होईल. ज्यावेळी आम्हाला शाळेत टाकलं त्यावेळी सरकारने जाहीर केलं 50 वर्ष पुरावा. आमचं शिक्षण सुरुवात झाली पुढची शाळा म्हणला जनजातीय कार्य मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्याद्वारे धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान या योजनेअंतर्गत जो कार्यक्रम घेण्यात आलेला आहे त्यासाठी चौडा मंडळातील कडलास गावचे अनुसूचित जमातीचे लोक इथं मोठ्या प्रमाणात हजर आहेत. जवळपास 120 लोक या ठिकाणी हजर आहेत. या ठिकाणी आता आपण शासनामार्फत किंवा माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत घरकुल योजनेचा लाभ दिलेला आहे. यासाठी जागा दिलेली आहे आणि घरासाठी आपण 5 ब्रास वाळू मोफत देणार आहोत. दुसरं शिधापत्रिका सर्वांना दिलेल्या आहेत. त्यासाठी माल आता जो चालू करायचा आहे PHHमध्ये समाविष्ट करण्यासाठी आम्ही लवकरच प्रस्ताव माननीय तहसीलदार साहेबांकडे ठेवत आहोत. दुसरं निवडणूक कार्डही सगळ्यांना दिलेली आहेत. आणि जो आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे यांचा जातीचा दाखल्याचा, त्यासाठी आवश्यक ते कागदपत्र घेऊन आदिवासी विभागाचं सहकार्य घेऊन माननीय प्रांतसाहेबांशी आम्ही चर्चा करणार आहोत. आता आधार कार्ड किंवा आयुष्यमान कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, किसान क्रेडिट कार्ड, पेन्शन योजना या अनुषंगानं जवळपास 27 दाखले आहेत. त्या अनुषंगानं आपण हे शिबिर आयोजित केलेलं आहे. यासाठी आदिवासी विभागाचा अनुसूचित जमाती लोकांचा भरपूर प्रतिसाद लाभलेला आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजोत्सव समाधान शिबिर योजना ते आपण या शाळेमध्ये आयोजित केलेलं आहे. त्यालाही विद्यार्थ्यांचा पालकांचा भरपूर प्रतिसाद लाभलेला आहे. आजच्या शिबिरामध्ये दाखले काय वाटत आहे आदिवासींना? हो, अगदी 10 उत्पन्न दाखले आपण वाटप केलेले आहेत. अगदी जवळपास 10 मिनिटांमध्ये दाखले वाटप केलेले आहेत आपण इथे. आज ताव्यात भारतीय समाजाचा किंवा आदिवासी समाजाचा प्रश्न दाखलेला जातीय दाखलेला, त्याबद्दल असा ठोस पुरावा काय निर्णय घेण्यात आला नाही? पारधी समाजाबाबतीत यापूर्वी ज्या मेळावा झाला होता तो प्रश्न जिल्हाधिकारी साहेबांनी सोडवलेला होता. त्याबाबत आता माहिती माननीय तहसीलदार साहेब देऊ शकतील आपल्याला. राशन कार्डचा मोठा मुद्दा आहे. तर राशन कार्ड सगळ्यांना पण राशन मालच चालू नाही. आता PHH अनेकदा चौकशी केली असता त्यातून उडवडीची उत्तरे मिळतात पुरवठा विभागातून. त्यातून तुम्ही या लोकांसाठी काय करू शकता? PHH म्हणजे नवीन इष्टांक जो आपल्याला आता मिळणार आहे त्यामध्ये आपण हे समाविष्ट करून घेऊ हे सर्व आदिवासी लोक.